मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे डायरेक्टली, त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही इथं वेबसाईटवरती येणार आहेत. वेबसाईटवरती आल्यानंतर इथं पहिलाच फीचर आहे इंट्रोड्युसिंग सोल 2.0. आता याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मी हे कॅरेक्टर जनरेट केलेलं आहे. भरपूर आता हे इमेज वगैरे आहे केलेले जनरेट, पण हे थंबनेल वगैरे जे जनरेट केले ते दुसरे AI मॉडेल मार्फत केलेलं आहे. आता या ठिकाणी सोल 2.0 हे नेमकं काय आहे आणि याचा वापर कशा पद्धतीने करायचा, काय काय प्रोसेस आहेत, काय नेमकं सांगण्याचा प्रयत्न करतो मी. आता ते तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो. पहिला व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहून घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही इथं येऊ शकता, हे लक्षात ठेवा. आता इथं ॲस्पेक्ट रेशो आहे. जर तुम्हाला यूट्यूबच्या शॉर्ट फीडसाठी जर एक कॅरेक्टर बनवायचं असेल, व्हिडिओ बनवायचं असेल, तर डायरेक्टली 9:16 हे ॲस्पेक्ट रेशो आहे, ते सिलेक्ट करा. एनहान्समेंट आहे, प्रॉम्प्टची ऑन करू शकता. त्याच्यानंतर इथं किती पद्धतीमध्ये तुम्हाला इथं कॅरेक्टर जनरेट करायचं आहे ते इथं तुम्ही करू शकता. आता इथं 4 घेतो आहे मी. नेमकं काय सांगतो आहे, तर इथं कॅरेक्टरवरती क्लिक करायचं आहे आणि स्वतःचं एक कॅरेक्टर या ठिकाणी ॲड करायचं आहे. आता ही माझी भावाची मुलगी आहे, तर इथं हिचं कॅरेक्टर ॲड केलं तर हिचा फेस कुठून आहे, समोरून फेस आहे, तर मागच्या साईडला काय आहे, कसं आहे, हेडशॉट कसा आहे, काना साईडला कशा पद्धतीने फेस आहे, ए टू झेड एका फोटोवरनं मला सगळं मॉडेल बनवायचं. पुन्हा त्या मॉडेलचं सगळं ड्रेसिंग चेंज करता येते, सगळ्या गोष्टी करता येते. आता हे मी ऑलरेडी केलेलं आहे, पण तुम्हाला मी लाईव्हमध्ये दाखवतो. तुम्हाला जर तुमचं यूट्यूब चॅनल असेल किंवा तुमचं इंस्टा पेज असेल, तर याचा खूप चांगला उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. आता क्रिएट न्यू कॅरेक्टरवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं एक फोटो अपलोड करायचा आहे. आता मी 4 फोटोज तयार करण्यासाठी सिलेक्ट केलेलं आहे ऑप्शन. या ठिकाणी मी कॅरेक्टरचं जे काही इमेज आहे ते फर्स्ट इमेज मी अपलोड करतो आहे. त्याच्यानंतर मला कोणतंच इमेज अपलोड करण्याची गरज नाही आहे. या ठिकाणी मी कॅरेक्टरला नेम देतो आहे. आता काय नाव देऊ, विश्वन्या. तर कॅरेक्टरला मी नाव दिलं. त्याच्यानंतर आपणाला इथं सोल 2.0 हे आहे. इथं 3072 पिक्सेलमध्ये हे जनरेट होणार आहे. क्रिएशनसाठी क्रेडिट लागणार आहेत 25. तर या ठिकाणी सांगण्याचा अर्थ काय, तुम्ही इथं डायरेक्टली बघू शकता. या ठिकाणी तुम्ही फेस अपलोड केलं, त्याच्यानंतर तिची साईड लाईन ए टू झेड बॉडी तुम्ही ऑटोमॅटिक इथं क्रिएट करू शकता. फक्त तुम्हाला प्रॉम्प्ट देण्याची गरज असते. आता या ठिकाणी कॅरेक्टरचा फोटो अपलोड करून झालेला आहे. आता क्रिएटवरती आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता, इथं मी स्वतःचं कॅरेक्टरसुद्धा जनरेट केलेलं आहे, भावाच्या मुलीचं कॅरेक्टर जनरेट केलेलं आहे आणि हे तिसरं कॅरेक्टर विश्वन्या नावाने जनरेट करतो आहे. आता हा जो माझा फोटो आहे तो 100% जे मी फोटो यूज करतो ते AI थोडंसं काही त्याच्यामध्ये काय कानाकोपरा असेल, काही थोडंसं एक्सपॅन्ड करायचं असेल, रेशो अपलोड करायचं असेल, एन्हान्स करायचं असेल कॅरेक्टर, तर फोटो किंवा थंबनेल काहीही असू द्या, मी एन्हान्स करण्याचं काम भरपूर AI मार्फत करतो. त्याच्यामुळं माझं जे काम आहे ते AI शिवाय माझा एकही व्हिडिओ चालत नाही आहे. मला माहिती आहे माझं व्हिडिओ कसे पळत आहेत, तर AIचा यूज आहे. त्याच्याशिवाय माझं कामच होत नाही. व्हिडिओचं कोणतंच काम होत नाही माझं. मॅन्युअली भरपूर गोष्टी आहेत, कराव्या लागतात. पण या ठिकाणी तुम्ही इंस्टा पेज चालवत असाल, तर तुम्ही एक कॅरेक्टर जनरेट करा. त्या कॅरेक्टरला तुम्ही त्याला AI इन्फ्लुएन्सर म्हणतो आपण. स्वतःचं कॅरेक्टर असू द्या किंवा AI असू द्या, तुम्ही ते कॅरेक्टर जनरेट करा आणि त्या कॅरेक्टरमार्फत तुम्ही भरपूर गोष्टी करू शकता. आता मी तुम्हाला इंस्टा ओपन करून नाही दाखवत आहे, पण जोपर्यंत इथं कॅरेक्टर आहे ते जनरेट होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. काय, असे भरपूर क्रिएटर आहेत जे अस्तित्वात नाही आहेत. AI आहेत, त्या लेडीज आहेत, त्या अस्तित्वात नाही आहेत. AI आहे, फक्त AI. तर ते लाखो रुपये कमवत आहेत. आता ते लाखो रुपये ते AI बनवणारे जे आहेत ते मागचे लोकं आहेत, ते रिअल आहेत, ते लोकं कमवत आहेत. पण फ्रंटला कोण आहे, तर जे AI आहेत ते आहे. आता जसं की मी ह्या प्रोसेसच्या मागं मी काम करतो आहे, तर मी जे आता हे AI विश्वन्या नावाचा आता AI मॉडेल आहे, हे मी क्रिएट करतो आहे. तर हे जर व्हायरल झालं, समजा आता ह्याच्यामार्फत मी ह्याला डान्स करायला लावला, तर ही लेडी काय करणार, डान्स करणार. आणि जर तो डान्स व्हायरल झाला तर फेस व्हॅल्यू बनणार ती माझी नाही, तर या AI मॉडेलची. आता जर एकच फेस
क्रिएट केला तर त्याचं ड्रेसिंग चेंज करायचं, तिचं हातपाय इकडं तिकडं हलवायचं, काही असू द्या, काही मुवमेंट असू द्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करता येत आहे. आणि हे शक्य आहे हिक्सपिल AI मार्फत. आता हे हिक्सपिल AI मार्फत जे काय सोल 2.0 आहे, हे काय आहे तर बाकीचे AI मॉडेल कसे असतात, API कोड असतात ते इस्टॅब्लिशमेंट त्यांच्या वेबसाईटमध्ये करतात त्याची, आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला यूज करायसाठी जे काही क्रेडिट आहे ते देतात. पण या ठिकाणी हिक्सपिलचं जे काही मॉडेल आहे ते स्वतःचं आहे हे सोल 2.0. तर याच्यामध्ये डायरेक्टली तुम्ही करू शकता. आता काय करायचं आहे, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅरेक्टर अपलोड करून झालेलं आहे. आता कॅरेक्टरवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी विश्वन्या या नावावरती क्लिक केलं की इथं ते कॅरेक्टर सिलेक्ट होणार आहे. आता या ठिकाणी कॅरेक्टर सिलेक्ट झालेलं आहे. आता हे कॅरेक्टर सिलेक्ट झाल्यानंतर आता इथं काय करायचं आहे नेमकं ह्या कॅरेक्टरचं, तर त्यासाठी तुम्हाला पहिला प्रॉम्प्ट द्यावं लागेल. आता प्रॉम्प्ट कसा द्यायचा, कुठून द्यायचा, ChatGPT आहे, तुम्हाला माहीत असेल ChatGPT ॲप आहे, चॅटिंग बोट आहेत हे, तुम्ही हे डाउनलोड करा. त्याच्यानंतर या ठिकाणी ChatGPTला प्रॉम्प्ट द्यायचा आहे, तुम्ही काही देऊ शकता. आय हॅव अ कॅरेक्टर इमेज, सेंड मी इंडियन ड्रेस, कॉमा साडी, काहीही देऊ शकता. ॲटोमॅटिक ते समजून जातं, एवढं काय त्याला इंग्लिश येण्यासारखं काय नाही आहे, काहीही देऊ शकता. आता या ठिकाणी सेंड मी प्रॉम्प्ट एवढं जरी या ठिकाणी आपण टाकलं तर या ठिकाणी ते ऑटोमॅटिक देतं. फक्त तुम्हाला ते काय नेमकं पाहिजे ते व्यवस्थितपणे सांगा. आता ट्रॅडिशनल इंडियन साडी लुक आहे. त्याच्यानंतर मी हेच घेतो, दुसरं काही घेत नाही. त्याच्यानंतर ते कॉपी करायचं आहे, वापस यायचं आहे आणि हिक्सपिलमध्ये त्याच ठिकाणी आल्यानंतर इथं कॅरेक्टर सिलेक्ट असणार आहे. इथं आपलं जे काही प्रॉम्प्ट आहे तो कॉपी केलेलं पेस्ट करायचं आहे आणि जनरेटरवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मी 4 सिलेक्ट केलं होतं. 4 पद्धतीने या ठिकाणी कॅरेक्टर आहे ते साडी आणि ज्वेलरीमध्ये या ठिकाणी जे काही 8K रेझोल्युशन आहे त्याच्यामध्ये फोकस होऊन हे येणार आहे, तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅरेक्टर जनरेट झालेला आहे. बघू शकता एकदम किती भारी लुक झालेला आहे. तर बघू शकता एकदम जसं पाहिजे तसंच या ठिकाणी बघू शकता. हे पण बघा, फेसमध्ये चेंजेस नाही आहेत, सेम टू सेम जसा फेस आहे तसंच झालेला आहे, बघू शकता. नेकलेस वगैरे ते सुद्धा ॲड झालेलं आहे. प्रॉम्प्टमध्ये तसंच होतं, त्याच्यानुसार हे ॲड झालेलं आहे. बघू शकता कन्सिस्टन्सी किती व्यवस्थित आणि एकदम खतरनाक आहे. काहीही लिप्समध्ये थोडासा चेंज नाही आहे ना, जे काय हेअर आहे त्याच्यामध्ये आहे, काही भोवया डोळे, काही आता बॉडी शेप असेल तर बॉडी शेपमध्ये सुद्धा काहीही चेंजेस नाही आहेत, बघू शकता तुम्ही. आता जर याला ॲनिमेट करायचं असेल तर ॲनिमेटसुद्धा करू शकता. आता कोणती जे आवडते त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं ॲनिमेटवरती क्लिक करायचं आहे आणि डायरेक्टली हे ॲनिमेट होतं. अपस्केल आहे, अपस्केलवरती जर तुम्ही क्लिक केलं तर काय होणार आहे, ह्या इमेजची क्वालिटी एवढी खतरनाक वाढणार आहे ना. 8K ऑलरेडी आहे, पण क्वालिटी एवढी एन्हान्स होणार आहे की खतरनाक एन्हान्स होणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय किती प्रकारे खतरनाक एन्हान्स होत आहे. तर बघू शकताय एवढा फोकस, एवढी क्लॅरिटी, प्युअर HD फोटो आहेत. HD नाही, HDपेक्षा वरचं रिझोल्युशन आहे, बघू शकताय काय क्वालिटी आहे. तरी एवढी खतरनाक क्वालिटी येते आणि एवढं ॲक्युरेसी. AI इन्फ्लुएन्सर आहे, एकदम जसं ह्युमन आहे तसंच वाटतं, पण हे ह्युमन नाही, हे AI जनरेटेड आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही स्वतःचं AI इन्फ्लुएन्सर बनवू शकता. आता या ठिकाणी रेफरन्स आहे, रेफरन्सवरती क्लिक केलं की फेस तेच राहणार आहे, रेफरन्स बॉडी शेप सगळं तेच राहणार आहे. त्याच्यानुसार तुम्ही जर दुसरा प्रॉम्प्ट दिला तर त्या प्रॉम्प्टनुसार या ठिकाणी फेस बॉडी तीच, ड्रेस वगैरे जे काय करायचं आहे ते तुम्ही काहीही करू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही ह्याचं इंस्टाग्रामला पेज बनवून तिथंसुद्धा तुम्ही रीच गेन करू शकता. यूट्यूबला सुद्धा शॉर्टमध्ये तुम्ही रीच गेन करू शकता.